नमस्कार. आज दिनांक 8/11/2023 रोजी आपल्या सगळ्यांचं आत्मभान ध्यान सत्रामध्ये स्वागत. आणि आजच्या ध्यान सत्रामध्ये आपल्याला ज्ञान सत्र घ्यायचं आहे, म्हणून हा विशेष खटाटोप. मी ज्ञान सत्रामध्ये जायच्या अगोदर सगळ्यात पहिल्यांदा आपला शांती मंत्र घेऊ इच्छितो, ज्या शांती मंत्रामुळे आपण त्या ज्ञानाच्या भंडाराच्या दारावर जाऊन उभे राहूयात आणि मग पुढचं एक्सप्लोरेशन करूयात. सगळ्यांनी हात जोडावा. ओम सहनावतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. एकदा एक गरीब माणूस एका गावामध्ये राहत असताना त्याला न्यूज कळते की 4 गाव सोडून एक महात्मा आलेला आहे आणि त्या महात्म्याच्या दर्शनासाठी लोकांची रीघ लागलेली असते. हा मनुष्य आपल्या बागेमधून एक सुंदरस फूल आपल्या हातामध्ये घेतो, कारण त्याच्याकडे तेवढंच काय ते अर्पण करायला असतं. आणि ते फूल हातामध्ये घेऊन तो चालायला लागतो. चालता चालता त्याला आश्चर्य वाटतं की धनाढ्य लोक, प्रतिष्ठित लोक, राजा सुद्धा सगळ्या प्रकारचे लोक त्या महात्म्याच्या दर्शनाकरता निघालेले असतात. याच्या हातामध्ये जे ताज सुंदर मोहक सुगंधी फूल असतं, याकडे बहुतेक लोकांचं लक्ष जातं. बाकी लोक आपापल्या ऐपतीनुसार विविध भेटी घेऊन चाललेले असतात. आणि ते हा मनुष्य पाहत असतो. त्याच्या हातातलं फूल त्याला हळूहळू स्वतःच्या मूर्खपणाचं लक्षण द्यायला, त्याला वाकुल्या दाखवायला सुरुवात करतो. एवढ्यात एका धनाढ्य माणसाच्या रथाच्या शेजारी चालता चालता तो पोहोचतो. तो धनाढ्य माणूस त्याला थांबवतो. त्याला म्हणतो की तुला हे फूल विकायचं असेल
तर तुझ्या मनामध्ये जी किंमत असेल त्याच्या 100 पट किंमत मी द्यायला तयार आहे. आणि हे भारतीय संस्कृतीचं लक्षण आहे की दुर्बल, मग तो आर्थिक दृष्ट्या का दुर्बल असे ना, त्याच्यावर विनाकारण अन्याय करणं या संस्कृतीने कधी मुद्दामहून केलेलंच नाहीये. ते दोघं चर्चा करायला सुरुवात करतात. तो गरीब माणूस म्हणतो की आपण सगळेच जण महात्म्याच्या दर्शनाला चाललेलो आहोत. तू कितीही किंमत दिलीस तरी मला हे फूल विकायचं. त्यांची चर्चा चालू असतानाच राजाचा रथ तिथे पोहोचतो. आणि राजाचा अहंकार त्या धनाढ्य माणसाच्या अहंकारापेक्षा निश्चित जास्त असायला हवा, हो की नाही? तर तो राजा म्हणतो की जेवढी किंमत तुला हा धनाढ्य माणूस देणार होता त्याच्या 1000 पट किंमत मी द्यायला तयार आहे. तू फक्त सांग तुला किती पैसे हवे. आत्ता 1000 सुवर्ण मुद्रा मी तुला द्यायला तयार आहे. त्या गरीब माणसाला कळत नाही या फुलाला एवढी किंमत आली कशी काय अचानक. तो संभ्रमात पडतो. पण तो म्हणतो जर का हे फूल एवढं किमती असेल महाराज, तर कदाचित मला विकायची इच्छा नाहीये. राजा म्हणतो अरे मी 1000 सुवर्ण मुद्रांच्या ऐवजी तुला 1,00,000 सुवर्ण मुद्रा देतो, पण हे फूल मला तू दे. घरातून निघत असताना कवडी मोल वाटणार ते फूल अचानक 1,00,000 सुवर्ण मुद्रांचं झालेलं असतं मित्रांनो. त्या फुलाचं मूल्य अचानक एवढं वाढणं त्या गरीब माणसाला खूप बुचकळ्यात टाकून देतं. पण तो म्हणतो की नाही, हे फूल मीच, जर का एवढं किमती हे फूल असेल तर माझ्या मनाचा मोठेपणा, माझ्या मनाचा लहानपणा, माझ्या मनाचा कोतेपणा, तुम्ही काय नाव द्यायचं ते द्या, पण महाराज मी हे फूल माझ्याच बागेतनं आणलेलं आहे आणि मी हे फूल महात्म्याच्या पायावर वाहणार. आणि तो चालू पडतो. महात्म्याच्या दर्शनासाठी जेव्हा त्याचा नंबर लागतो, त्याच्या चरणांवर ते फूल अर्पण करतो, साष्टांग दंडवत घालतो आणि हे चालू असतानाच राजा तिथे पोहोचतो. राजा इज व्हीआयपी, हो की नाही? तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्याला रांगेत उभं राहायचं नसतं, राजा डायरेक्ट पोहोचतो आणि बघतो हे सगळं चालू आहे. तो त्या साधूला, त्या महात्म्याला सांगतो की हा मूर्ख माणूस, याची कशी प्रगती शक्य आहे. धनाढ्य माणसांनी एकाच्या ऐवजी 100 सुवर्ण मुद्रा याला ऑफर केल्या होत्या, ज्याने घेतल्या नाहीत. या फुलाच्या बदल्यात स्वामीजी मी याला अगोदर 1000 नंतर 10,000 आणि नंतर 1,00,000 सुवर्ण मुद्रा ऑफर केल्या होत्या, पण यांनी त्या घेतल्या नाहीत. आणि हे फूल तुमच्या चरणावर हाच वाहतो आहे आणि 1,00,000 सुवर्ण मुद्रा द्यायची कपॅसिटी असलेला मी मात्र या एका भिकाऱ्यासमोर हारलेलो आहे. तो महात्मा म्हणतो, हे राजा, तुझ्या मनातली भक्ती महत्वाची, तुझ्या मनातले विचार महत्वाचे, तुझं पद महत्वाचं, तुझी वस्त्र महत्वाची, तुझी प्रतिष्ठा महत्वाची, तू
कशाला महत्व देतोयस हे तुला ठरवायचं आहे. मुळामध्ये हा गरीब माणूस माणूस म्हणून मला फूल अर्पण करतो आहे. मला महात्मा समजून हा फूल अर्पण करतो आहे. याच्या मनातला तो कोवळा भाव की मी कोण आहे याची पर्वा नाही, पण हा महात्मा आहे याचा ईश्वराशी कदाचित कनेक्ट असेल, या भक्तिभावाने तो मला फूल अर्पण करतो आहे. आणि तुला मात्र राजा म्हणूनच फूल अर्पण करायचं आहे. तुझ्या समोर जो कोणी व्यक्ती, त्याला लोकांनी महात्मा जरी म्हणलं, साधू जरी म्हणलं, काही म्हणलं, तरी तुला तुझं राजे पण दाखवायचं आहे. मनाच्या श्रीमंतीशिवाय दुसरं काहीही महत्वाचं नसतं राजन. आणि त्याच्यामुळे अगोदर स्वतःला प्रश्न विचारा, मी कोण आहे. आणि त्या गरीबाला तो विचारतो महात्मा की अरे तुला 1,00,000 सुवर्ण मुद्रा मिळत होत्या, तू का नाही घेतल्यास? तुझ्या आयुष्याचं कल्याण झालं असतं, सगळी आयुष्याची ददात मिटली असती. तुला हे फूल अर्पण करत असताना हे जाणवतंय का की तू माझ्या पायावर 1,00,000 सुवर्ण मुद्रा टाकल्यास? तो गरीब माणूस अत्यंत नम्रपणे गुडघ्यावर बसलेला असतो. तो त्या महात्म्याला म्हणतो, एक दिवस टिकणारं हे फूल काही क्षणांमध्ये 1,00,000 सुवर्ण मुद्रांचं मूल्य मिळवतं महाराज. विचार करा, मला 70 ते 80 वर्ष जगायचं आहे. माझं मूल्य फुलान एवढं आहे का माझं मूल्य अपरिमित आहे, अनंत आहे. माझं मूल्य फुलाच्या मूल्याशी तुलना करून ठरवणं मला मान्य नाही महाराज. हे फूल मला जेव्हा मिळालं तेव्हा त्याचं कवडी मोल असलेलं मूल्य सुद्धा मला लक्ष मोल होतं, म्हणून ते मी माझ्या सोबत अर्पण करायला घेतलं. आणि लक्षमोल मूल्य तुमच्या पायावर वाहिल्यानंतर त्याचं मूल्य किती महान, किती अनंत किमतीने वाढतंय हे सुद्धा मी बघतोय. त्याच्यामुळे महाराज, मी फक्त एक भक्त आहे. या क्षणाला तुम्ही माझे स्वामी आहात. आयुष्याचं काहीतरी मार्गदर्शन करा. मला माझा शोध घ्यायचा आहे की मी कोण आहे. आपल्या जीवनामध्ये आपलं मूल्य, आपली संपत्ती, आपली प्रॉपर्टी, आपल्या व्हेकल्स, आपले रिलेशन्स, आपला अहंकार, आपले कपडे, आपली बुद्धिमत्ता, आपली महानता, हे सगळं कन्सिडर केल्यानंतर प्रश्न उरतोच, मी कोण आहे. तुम्ही जे कपडे घालता ते कपडे विकत घेताना सुद्धा विचार करता ते माझ्या स्टँडर्डला शोभेल का. इतरांच्या कपड्यांकडे पाहता तेव्हा सुद्धा तुम्हाला हाच प्रश्न आहे की याचं स्टँडर्ड नेमकं काय. तुम्ही त्या माणसाला त्याच्या कपड्यावरून जज करा.
म्हणजे तुमचे वस्त्र म्हणजे तुम्ही निश्चितच नाही, हे तुम्हीच सिद्ध करताय. कधीतरी नग्न अवस्थेत आरशासमोर उभे राहा. तुमचाच चेहरा तुम्हाला ओळखीचा वाटणार नाही, कारण तुम्हाला तुमच्या स्टँडर्डचे कपडे घालता घालता त्या चेहऱ्याचा विसर पडलेला. तुम्ही ज्या ज्या लोकांना भेटायला जाता, ज्या ज्या लोकांमध्ये वावरता, त्या त्या लोकांना जर का अचानक फाटक्या कपड्यांमध्ये भेटलात, तर ते तुम्हाला ओळखणार सुद्धा नाहीत, कारण त्यांनी फक्त तुमच्या कपड्यांकडे बघितलेलं आहे. तुमचा चेहरा कोणी कधी रजिस्टरच केलेला नाही. मग जर का माझे वस्त्र मी नसेन, तर माझं लक्ष जातं ते माझ्या त्वचेवर, शरीराकडे. सुंदर असो, कुरूप असो, त्या शरीराला, त्या त्वचेला तुम्ही तुमचं वस्त्र समजता. तीच तुमची ओळख तुमच्या मनामध्ये आहे. पण ते खरंय का? या शरीरामध्ये तुम्ही काही क्षण आहात. नंतर हे शरीर पडणार आहे. तुमचा प्रवास अविरत पुढे चालणार आहे. मग आपलं हे बाहेरचं ज्ञान आपल्या अंतर्ज्ञानापर्यंत पोहोचतं, कारण पुस्तकं खूप वाचलेले असतात. अरेच्या, शरीर म्हणजे पण मी नाही, मग मी कोण? मग आपण फुकाचा आव घेऊन म्हणतो मी म्हणजे आत्मा. त्याच्याबद्दल ओके ठो आपल्याला काही माहिती नसतं. मग तुमचा मोर्चा हळूहळू त्या मनाकडे पोहोचतो आणि तुम्हाला वाटतं की हे मन म्हणजे मी, ही बुद्धी म्हणजे मी, ही पंच ज्ञानेंद्रिय म्हणजे मी, ही पंच कर्मेंद्रिय म्हणजे मी. एक 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 गोष्ट हळूहळू हळूहळू, सत्य नाही याचा पडताळा जर का खरंच करून घ्यायचा असेल, तर हा प्रश्न कधी संपला नाही पाहिजे की मी कोण आहे. या जगतामध्ये पटकन श्रद्धा ठेवून ईश्वराला मानणारे लोक आहेत. या जगतामध्ये भौतिक हळदी आणि कुंकू वाहून, अक्षता वाहून, स्वतःला आस्तिक म्हणून पूजा करणारे, दिवस रात्र पूजा करणारे लोक आहेत. या जगामध्ये स्वतःचा शोध घेणारे लोक फार कमी होऊन गेले. म्हणूनच म्हणूनच संतांची संख्या कायम एवढीशी, हाताच्या बोटावर मोजण्या इतकीच आहे. सगळं संपल्यानंतर तुम्ही म्हणता मी कोण आहे, तर तुम्ही स्वतःचं नाव सांगता. तुमचं नाव हे तुमच्या आई बापाच्या वासनेमधून निर्माण झालेल्या एका शरीराला दिलेलं पुन्हा एकदा वासनेचंच लेबल आहे. त्यालाच तुम्ही मिरवता, त्यालाच तुम्ही मी आहे असं समजता. लक्षात घ्या, तुमच्या आणि तुमच्या सहचर्य निभवणाऱ्या व्यक्तीच्या वासनेमधून पुन्हा एकदा काही शरीर निर्माण झाली, पुन्हा एकदा तुम्ही काहीतरी लेबल दिलं. ते लेबल म्हणजे आपण आहोत का, असा विचार तुम्हाला करावा लागेल.
माझ्या 10 बाय 10च्या प्लॉट मध्ये असणारं गवत सुद्धा माझं होतं. तुच्छ विचारसरणीला आपल्याकडे अंत नाहीये. मी कोण आहे हे विचारल्यानंतर तुम्हाला प्रकर्षाने जाणवलं पाहिजे, चिदानंद रूप शिवोहम शिवो. तेही आपण एकदा ऐकतो त्याच्या अर्थाच्या फंदात पडत नाही. तेही आपण शंकराचार्य एवढेसे लहान असताना कसं काय जमलं बुवा त्यांना एवढं म्हणून आश्चर्यचकित होऊन आपल्या मार्गावर पुन्हा चालायला लागतो. पुन्हा एकदा माझं साबण आंघोळ करताना झिजलं म्हणून रडायला सुरुवात. मी कोण आहे याचा शोध घ्यायचा असेल तर ती एक साधना आहे, ती एक तपश्चर्या आहे. आणि तुम्हाला तुमचा शोध घेतल्याशिवाय दुसरा कुठलाच उद्देश सफल करायचा नाहीये. तुम्ही ईश्वर मंदिरात शोधा, चर्चमध्ये शोधा, मशिदीत शोधा, तुम्ही ईश्वर तुमच्या केसांमध्ये शोधा, तुमच्या कपड्यांमध्ये शोधा, तुमच्या घरात शोधा, इतर व्यक्तींमध्ये शोधा, तुम्हाला ईश्वर फक्त मिळणार तो तुमच्या स्वतःच्या हृदयात. आणि तो शोध घेण्याची हिंमत, तो शोध घेण्याचं धाडस, तो शोध घेण्याचा संकल्प, तो शोध घेण्याचं सातत्य, तो शोध घेण्याचा श्वास आणि प्रत्येक उच्छ्वास जर का तुम्हाला मेंटेन करायचा असेल तर त्याला आपण आत्मभानाची पहिली पायरी म्हणूया. एका इंग्रजी विचारवंतांनी म्हणलंय, वी आर व्हॉट वी थिंक वी आर. वी थिंक वी आर or we were employees of some organization. Is it truth? It helped you to survive. You are what you think you are. You are an employee, therefore you stayed with it, with that organization. मग माझं एक्सपर्टाईज, आपल्याला वाटतं वी आर व्हॉट वी थिंक वी आर प्रमाणे की आपलं ज्ञान जे आपल्याला पुस्तकांच्या माध्यमातून मिळालेलं आहे, जे शब्द आपल्याकडे प्रकट झालेले आहेत, ते शब्द ज्ञान म्हणजे मी. तो भ्रम तुटायला फार वेळ लागणार नाहीये. माझं कुटुंब म्हणजे मी. वृद्धाश्रम, अनाथाश्रम जन्माला आले नसते तर का हे सत्य असलं असतं. विचार करा, समाज तिरोहित होतो, पैसा तिरोहित होतो, व्यवसाय तिरोहित होतो, व्यक्ती तिरोहित होतो, कुटुंब सुद्धा तिरोहित होतं. राहतो तो फक्त अध्यात्माचा प्रवास. आणि त्यासाठी लागतं ते म्हणजे आधी मी कोण आहे याचं उत्तर. आयुष्य सोपं करूया चळवळीचा आरंभ मी कोण आहे तुम्हाला खात्री सांगतो, खात्रीपूर्वक सांगतो, अंत सुद्धा मी कोण आहे यावरच होणार. ये सवाल हमारे जिंदगी में रहे तो जिंदगी हसीन है. अगर ये सवाल भी जिंदगी में नहीं तो जिंदगी जिंदगी ही नहीं.
स्वतःचा शोध घेण्याची प्रबळ इच्छा ज्या ज्या व्यक्तींच्या मनामध्ये निर्मित होणार, ते सर्व लोक या चळवळीमध्ये सातत्याने आपल्या स्वतःच्या शोधाकरता कष्ट घेत राहणार. हाऊ मेनी ऑफ यू फील हे सोपं आहे? ना मुन्ना ना, ये आसान नहीं है. ये इश्क नहीं आसान. आणि हे करण्यासाठी जसं पॅराशूट उघडल्याशिवाय तुम्हाला हवेत तरंगवत सावकाश पृथ्वीवर आणत तुमचा जीव वाचवत नाही, तसंच मनाचं पॅराशूट ओपन केल्याशिवाय चेतनेचा खऱ्या अर्थाने हवेचा झोत नेमका तुम्हाला कुठं लँड करेल हे सुद्धा कळणं मुश्किल आहे. ओपन माइंड्स वर्क लाईक पॅराशूट्स. आजच्या या सत्रानंतर अपेक्षा एवढीच आहे की आपल्या सगळ्यांच्या मनाची पंख त्या ओपन माइंड सह या विश्वात, ज्ञानाच्या विश्वात संचार करायला, विचरण करायला तयार होतील. आणि आज 8 नोव्हेंबर 2023 रोजी या ज्ञान सत्राला जेव्हा तुम्ही उपस्थित आहात, तेव्हा तुमच्या मनावर मला एकच गोष्ट बिंबित करायची आहे. ते आहेत हे 3 शब्द. काय आहेत 3 शब्द? मी कोण आहे. आज इतकंच.